वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे रजनीचा बर्थडे आणि आम्ही आलोय जिंतूरला रजनीच्या घरी. आणि बघा रजनी किती सुंदर नाही ताई. तर आता आम्ही आलो होतो बुद्ध विहारला. आम्ही ते नमस्कार केलाय आणि आता आम्ही चाललोय पुढं. तर गाईज आता आम्ही आलो होतो, कुठे आलो होतो रजनी? आम्ही आलो होतो नेमगिरी परिसरामध्ये, जे की जैन धर्माचं खूप मोठं एक तीर्थक्षेत्र असं मानलं जातं. आम्ही आता तिथे आज जाऊन दर्शन घेतलं. तिथे महावीर जैनचं एक वेगळ्या मूर्त्या आहेत आणि त्यांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. हे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघतोय. आणि आधी मग मध्ये आम्ही एक मूर्ती बघितली की ती 9 टनाची मूर्ती आणि फक्त एका सुपारीवर अशी उभी आहे. आणि म्हणजे थोडं चमत्कारिक वाटलं, पण छान होता एक्सपिरियन्स. आता आपण कुठे चाललोय रजनी? आता आम्ही चाललोय आमच्या गावी गडदगावला. आम्ही आता आमच्या सगळे रिलेटिव्हला भेटणार, सगळे मस्ती करणार, शेतात जाणार मस्त आणि मग नंतर जाणार एलदरीला. तर आम्ही आलोय रजनीच्या गावी. आलोय आम्ही रजनीच्या गावी. गाईस आता आम्ही चाललोय शेताच्या मधनं आणि धीरज हरभरे खातोय, कारण इथे हरभऱ्याचं खूप मोठं असं शेत आहे. मस्त ए कोकण. गाईज आता आमचा जिंतूरमध्ये हा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघणार आहे इथनं. तर त्याच्या आधी आम्ही ना मैनापुरी इथं आलोय. इथं माझ्या मागे महादेवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेण्यासाठी. आणि आमच्या समोर सुंदर असा खूप व्ह्यू आहे, तो दाखवते. आणि हे लोक बसलेत. तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, खूप सारे फोटोज काढून पण झालेले. आणि आता आम्ही चाललोय परत घरी आणि मग जेवण करून आम्ही जाणार आहे परत पुण्याला. तर आमची आता ही जी ट्रिप आहे ती इथेच संपते आणि आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला रजनीच्या नेक्स्ट बर्थडेला म्हणजे पुढच्या 15 फेब्रुवारी 2025 ला बघायला मिळेल. त्याच्यामुळे खूप जास्त प्रतीक्षा करावी लागणार आहे तुम्हाला. स्टे ट्यून. नाही, आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज. बाय. काका बाय बोला. बाय.